गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय झाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चे अंतर्गत आमच्या पर्याप्तीची चर्चा सुरू आहे. पर्याप्ती 6 प्रकारची आहे. आहार पर्याप्तीच्या बाबतीत 3 शरीर आणि 6 पर्याप्तीला योग्य पुद्गल स्कंदांचं ग्रहण केल्यानंतर खल आणि रसभाग रूप परिणमण्यामध्ये जी जीवाची शक्ती विशेष लागलेला आहे पूर्णता करण्यासाठी त्याला आहार पर्याप्ती असं म्हटलं आहे. आता जो खल आणि रस 2 भाग रूप त्याच्याजवळ आहार वर्गणेचे परमाणू आहेत. तर आता जे खल भाग रूप आहे त्याला कडक म्हणजे हाड वगैरे टणक रूपाने परिविण्यात आणि रस रूपाला तशा प्रकारे लिक्विड रूपामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या त्याच्या शक्तीची जी पूर्णता त्याला शरीर पर्याप्ती म्हटलं जातं. नंतर तिसरी पर्याप्ती आहे इंद्रिय पर्याप्ती, की आता शरीराची पर्याप्ती पूर्ण होण्यासोबतच युगपत सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इंद्रियाची रचना देखील संरचना एका अंतर मुहूर्तात होणार आहे. आज विज्ञान थोडं अलग मानते की 3ऱ्या महिन्यात इंद्रियांची रचना होते वगैरे, परंतु आगम हे सांगतं की इंद्रिय पर्याप्ती देखील अंतर मुहूर्तातच पूर्ण होते, सुरुवात युगपत होते. म्हणून या नो कर्म वर्गणांना जसा त्या इंद्रियांचा आकार आहे त्यानुरूप परिणमविण्यात जी जीवाची शक्ती विशेष लागला त्याची जी पूर्णता आहे त्याला इंद्रिय पर्याप्ती म्हटलेलं आहे. प्रत्येक इंद्रियाचा आकार ठरलेला आहे आणि त्या आकार रूप त्यावेळेला तिथे त्या आहारक वर्गणेची जी रचना आहे तशा प्रकारची रचना घडत असते. ही झाली इंद्रिय पर्याप्ती. नंतर श्वासोश्वास पर्याप्ती. श्वास आणि उच्छ्वास ही जी क्रिया आहे तर हे जे आहारक वर्गणा ओढलेली आहे या आहार वर्गणेमधूनच श्वासोश्वास पर्याप्ती होणार आहे. तर आहार वर्गणा जी काही ओढलेली आहे त्याच्या परमाणूंना श्वासोश्वास रूप परिणमविण्यामध्ये निमित्तभूत जीवाची जी शक्ती लागलेली आहे तिला श्वासोश्वास पर्याप्ती म्हटलं जातं. या ठिकाणी व्याख्या सांगताना उच्छ्वास आणि निश्वास म्हणजे श्वास आणि उच्छ्वास रूप शक्ती की पूर्णता ही तर शक्ती जीवाची आणि त्याला निमित्तभूत पुद्गल प्रचय की प्राप्ती आणि त्याला वास्तविकतः पुद्गल प्रचय आधीच आलेला आहे. आणि श्वासोश्वास पर्याप्ती ही कोणत्या वर्गणेपासून बनते. पहिला प्रश्न तर हा की श्वासोश्वास पर्याप्ती इंद्रिय पर्याप्ती ही कोणत्या वर्गणेपासून बनते. आहार वर्गणेपासून आहार पर्याप्ती बनते. आहार वर्गणेपासून कोणत्या वर्गणेपासून बनते. आहार वर्गणेपासून. हा म्हणजे पहिल्या 4 पर्याप्ती ज्या आहे आहार शरीर इंद्रिय आणि श्वासोश्वास या 4ही पर्याप्तीचं रॉ मटेरियल जे आहे ते कोणतं आहे तर आहार वर्गणा. आहार वर्गणेपासूनच या 4 पर्याप्ती बनतात. म्हणून श्वासोश्वास पर्याप्तीपर्यंत क्रम लावायचा की आहार वर्गणानंतर तशा प्रकारची शरीराची रचना इंद्रिय रचना आणि श्वासोश्वास देखील त्याच आहार वर्गणेपासून बनलेल्या आहार वर्गणेपासून तोच आहे, परंतु त्याच्यामध्ये फरक असा लावायचा की ती आहे तर आहार वर्गणा
पण त्याच्यामध्ये श्वासोश्वास रूपाने परिणमण्याची त्या आहार वर्गणीमध्ये शक्ती आहे. अशा तऱ्हेने ही वर्गणा त्या ठिकाणी श्वासोश्वास पर्याप्ती म्हटल्या जाते. आता भाषा पर्याप्ती. भाषा पर्याप्तीसाठी मात्र वेगळी वर्गणा लागणार आहे. आहार वर्गणेपासून भाषा पर्याप्ती बनत नाही. त्या ठिकाणी भाषा पर्याप्ती ही कोणत्या वर्गणेपासून भाषा बनते? वर्गणा. भाषा वर्गणा. भाषा वर्गणेपासून भाषा पर्याप्ती बनते. म्हणून या ठिकाणी लावताना ही जी भाषा पर्याप्ती आहे, म्हणजे मूळ पर्याप्ती आहे ती पौद्गलिक आहे, आणि या पौद्गलिक पिंडाला भाषा रूप परिणमविण्यामध्ये जीवाची जी शक्ती लागली तिला भाषा पर्याप्ती म्हणायचं. आता ही भाषा किती प्रकारची आहे? तर 4 प्रकारची भाषा आपल्याला साधारणतः ठोकळपणाने माहिती आहे. सत्य, असत्य, उभय आणि अनुभय. म्हणून या ठिकाणी व्याख्या सांगताना स्वर नाम कर्मके उदयसे 2 तऱ्हेचं कार्य, जसं आपण इंद्रिय पर्याप्तीमध्ये बघितलेलं होतं. इंद्रिय पर्याप्तीत आम्ही बघितलं होतं की आम्हाला ज्ञानावरण, दर्शनावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम लागणार आहे आणि जाती नामकर्माचा उदय लागणार आहे. 2 तऱ्हेच्या कर्म प्रकृतींचा तिथे संबंध आहे. यांचा क्षयोक्षम आणि त्याचा उदय जाती नामकर्माचा इंद्रियाच्या बाबतीत लावलेलं होतं. त्याप्रमाणे इथे देखील लावताना आम्हाला स्वर नाम कर्माचा उदय, तो स्वर सुस्वर असेल किंवा दुस्वर असेल, कोणत्याही तऱ्हेचा स्वर असू शकतो, पण स्वर नाम कर्माचा उदय आहे. आणि भाषा वर्गणा रूप पुद्गल स्कंधोंको सत्यादी भाषा रूप परिणमने की जीव की शक्ती. सत्यादी म्हणजे सत्य, असत्य, उभय आणि अनुभय अशा रीतीने परिणमविण्यामध्ये जीवाची जी शक्ती लागलेली आहे तिला भाषा पर्याप्ती असं म्हटलेलं आहे. भाषा वर्गणा के स्कंधों के निमित्त से 4 प्रकार की भाषा रूप परिणमने की शक्ति के निमित्तभूत नो कर्म पुद्गल प्रचय की प्राप्ती होना. तशा प्रकारे पुद्गल प्रचय त्या ठिकाणी आलेला आहे की जो आता सत्य, असत्य, उभय किंवा अनुभय रूपाने परिणमित होण्याची त्याची योग्यता आहे. पुद्गल प्रचय प्राप्त होणं हे झालं पुद्गलाचं कार्य, आणि त्याला भाषारूप परिणमविण्यामध्ये जीवाची शक्ती लागली ही झाली जीवाचं कार्य. अशा ही भाषा पर्याप्ती या ठिकाणी आपण बघितली. आता शेवटची पर्याप्ती आहे मनोपर्याप्ती. मनोपर्याप्ती ही मनोवर्गणेपासून बनते, याची स्वतंत्र वर्गणा आहे. म्हणून शरीर निर्मितीसाठी 3 प्रकारच्या वर्गणा लागलेल्या आहे. आहार वर्गणा, भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा. जर एखादा असंज्ञी जीव असेल तर त्याला 2 प्रकारच्या वर्गणा लागल्या, आणि एकेंद्रिय जीवाला मात्र एकाच प्रकारची वर्गणा लागली. आणि द्विनेंद्रियापासून भाषा वर्गणा पण लागलेली आहे. मनपर्याप्ती कशाला म्हणायचं? तर मनोवर्गणेपासून, पहिल्यांदा तर साधी व्याख्या पहा की मनोवर्गणेपासून भाषा मन बनणार आहे. म्हणून या मनोवर्गणांच्या परमाणूंना कोणत्या रूपाने? द्रव्य मन रूपाने परिणमविणे आणि त्याच्या अवलंबनाने विचार करण्यास निमित्तभूत अशी जीवाच्या शक्तीची पूर्णता, हिला म्हणायचं मनोपर्याप्ती. म्हणजे काय झालं की मनोवर्गणेपासून पहिले द्रव्यमन बनणार आहे, आणि द्रव्यमन कुठे आहे, त्याचं अस्तित्व कुठे आहे? संज्ञी जीवांमध्ये हृदय कमलापाशी द्रव्यमनाचं अस्तित्व सांगितलेलं आहे. अष्टदल कमळाच्या पाकळीप्रमाणे हे द्रव्यमन आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, दिसू शकत नाही. मनोवर्गणा अत्यंत सूक्ष्म आहे, आणि त्या मनोवर्गणेपासून या द्रव्यमनाची निर्मिती झाली आहे. आणि तिच्यामध्ये असलेलं अंगुल प्रमाण आत्मक्षेत्रांच्या माध्यमातून आम्हाला हे द्रव्यमन इतस्ततः म्हणजे त्या 8 पाकळ्यांवर भ्रमण करताना दिसतं त्या अंगुलाच्या माध्यमातून. आणि विचार करण्याची जीवाची भाव मनाची शक्ती त्या ठिकाणी प्रगट होते.
जर द्रव्यमन नसेल तर भावमन असू शकत नाही. कारण कोणतंही भावेंद्रिय असण्यासाठी द्रव्येंद्रियाची आवश्यकता, निमित्तभूत आवश्यकता त्या ठिकाणी असणारच आहे. जरी भावमन ही जीवाचं कार्य आहे. आणि भावमनाची प्राप्ती कशामुळे होणार आहे? तर नो इंद्रियावरण कर्माचा जसा क्षयक्षम असेल त्याप्रमाणे जीवाला भावमन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून नो इंद्रियावरण आणि त्यासोबत सामर्थ्य पण पाहिजेच आहे. कारण मनाने विचार करायचा तेवढं मानसिक सामर्थ्य पण पाहिजे. म्हणून वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असं असताना द्रव्य मनाच्या अवलंबनाने विचार करण्याची जी शक्ती तिला भावमन असं म्हटलेलं आहे. आता हे जे आहे मनपर्याप्ती पाहताना हा विचार आम्हाला करायचा आहे की मनपर्याप्तीमध्ये द्रव्यमनाची संरचना झालेली आहे. तो पुद्गल प्रचय आहे, पुद्गलाचा समूह आहे. आणि त्याच्या माध्यमातून जीवानी तशा प्रकारची विचाराची पूर्णता करण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. हे मनोपर्याप्तीचं कार्य आहे. अशा रीतीने या 6 पर्याप्ती संज्ञी पंचेंद्रिय जीवांना असतात. यांची सुरुवात युगपत होते, पूर्णतः क्रमाने होते. पहिले आहार पर्याप्ती, मग क्रमाने या रीतीने मनपर्याप्तीपर्यंत लावायचं. याच्यामध्ये विशेष हे पाहायचं की जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत जीवाचा श्वासोश्वास सुरू होत नाही. विग्रह गतीमध्ये श्वासोश्वास असतो का? नाही. विग्रह गती श्वासोश्वास राहणार आहे. अपर्याप्तक अवस्थेत, लब्ध पर्याप्तक अवस्थेत श्वासोश्वास एखादा जीव लब्ध पर्याप्तक आहे त्याला श्वासोश्वास असतो का? नाही राहणार ना, कारण पर्याप्तक झाल्यावर श्वासोश्वास सुरू होतो ना. हा, पर्याप्तक झाल्यावरच श्वासोश्वास सुरू होतो आणि त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आधीच त्याचं मरण होतं. म्हणून अशाही जीवाला श्वासोश्वास असू शकत नाही. व्यवहारामधून व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे हे आपण श्वासोश्वासावरून ठरवितो. पण हा जीव, हा भव लब्ध पर्याप्तक लगातार भव धारण करत असेल तर याला हा जीव श्वासोश्वासाशिवाय देखील जीवन जगतो. कोणत्या प्राणाने जीवन जगतो? हा शरीर. व्यवहारामध्ये जीवन जगण्यासाठी आयु कोणत्या आयु आयु प्राणांनी जीवन आयु जगतो? प्राणांनी. केवळ आयु. आयु प्राण आहे त्या ठिकाणी. श्वासोश्वास प्राण नाही. इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाली नाही म्हणजे द्रव्य प्राण म्हणजे 5 इंद्रिय देखील त्याच्याजवळ नाही. एक काय बल आहे आणि दुसरं श्वासोश्वास आहे. लब्ध पर्याप्तक अवस्थेमध्ये हा असा जीवन जगतो. लब्ध पर्याप्तकावर येणारच आहे आता हे निवृत्त अपर्याप्तक मध्ये मी. इथपर्यंत क्लिअर? मनोपर्याप्तीपर्यंत. नंतर संसार में कितनी अवस्था वाले जीव पाए जाते हैं? संसार प्रचय अवस्थेमध्ये शब्द किती आला अवस्थेवाले? याच्यामध्ये. प्रचय शब्द आला ना. पुद्गल प्रचय की प्राप्ती, तर म्हणजे रचना घ्यायचं का प्रचय म्हणजे? प्रचय म्हणजे समूह. की परमाणू पुद्गलाचा जो घ्यायचे? स्कंध 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 स्कंद घ्यायचा. हा. प्रचयचा अर्थ समूह आणि समूह म्हणजे स्कंध. बर. आता संसार अवस्थेमध्ये किती प्रकारचे जीव आपल्याला दिसतात? तर संसार अवस्था आहे तर पर्याप्तक आणि अपर्याप्तक. म्हणजे एक म्हणजे अनादी कालापासून जोपर्यंत हा जीव सिद्ध परमेष्ठी बनत नाही तोपर्यंत या 2 पैकी कुठल्या ना कुठल्या अवस्थेत संसारी जीव आम्हाला दिसणार आहे. एक तर तो अपर्याप्तक दिसेल किंवा पर्याप्तक दिसेल. कुठल्या तरी अवस्थेत आहेत. जसं काही कर्माचा उदय या जीवाला निरंतर असतो. जसं गती नामकर्म आहे, आयु नामकर्म आहे. याचा विरह कोणत्याही अवस्थेत कधीही जीवाला झाला नाही. औदारिक शरीराचा विरह होऊ शकतो, वैक्रियक शरीराचा झालेला आहे. या शरीरांचा विरह झालेला आहे. परंतु काही कर्मांचा
या जीवाला विरह झालेलाच नाही. जसं ज्ञानावरण कर्म आहे, याचा अनादिकालापासून जीवाशी संबंध आहे, तो 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. दर्शनावरण कर्म आहे, याचा देखील अनादिकालापासून 12व्या गुणस्थानापर्यंत संबंध आहेच आहे. म्हणजे असे काही कर्म आहे की जे जीवाशी अनादिकालापासून संबंधित आहे आणि त्यांचा आणि जीवाचा विरह कधीही झालेला नाही. त्यामध्ये अपर्याप्तक आणि अपर्याप्तक हे दोन नामकर्म मधले एक तर पर्याप्तकाचा राहील किंवा अपर्याप्तकाचा राहील. या व्यतिरिक्त संसारी जीव मला कुठेही दिसणार नाही. म्हणजे या दोन अवस्थेतच तो दिसणार आहे. म्हणून पर्याप्तक अवस्था आणि अपर्याप्तक अवस्था. आता जी अपर्याप्तक अवस्था आहे, पर्याप्तक अवस्था तर पूर्ती झालेली आहे शरीराची, तो जीवन जगत आहे आणि निरंतर निरंतर पर्याप्तक झाला, याचा अर्थ तो आहार वर्गणेचं निरंतर ग्रहण करत आहे. प्रति समय हा आहार वर्गणा ग्रहण करतो आहे आणि आहार वर्गणा सोडतो पण आहे. अशा तऱ्हेची पर्याप्तक अवस्था त्याची आहे. निवृत्त पर्याप्तक अवस्था दुसरी अपर्याप्तक अवस्था. पहिल्यांदा अपर्याप्तक अवस्थेमध्ये हा जीव काय होणार आहे, कर्म परमाणूंचं नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो. परंतु करत असताना त्या ठिकाणी परत दोन तऱ्हेचे जीव दिसतात. एक जीव असा दिसतो की जो नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो पण लगेचच त्याचं मरण होतं. आणि एक जीव असा दिसतो की जो आता नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत आहे म्हणून त्याची पूर्णता झालेली नाही, अपर्याप्तक दशा आहे, पण तो आता पूर्ण आपल्या शरीरासाठी लागणारे जे काही कर्म पुद्गल प्रचय आहे त्यांना तो ग्रहण करणारच आहे. त्याला म्हणायचं निवृत्त अपर्याप्तक. पण त्याची आत्ताची अवस्था पाहिली तर ती अजून पूर्ण व्हायची आहे. नो कर्म वर्गणांचं ग्रहण त्यांनी सुरू केलं, पूर्णता अजून व्हायची आहे, पण नक्की नियमाने पूर्णता होणार आहे असा एक जीव. तर हा जीव म्हणायचा निवृत्त अपर्याप्तक. आणि जो शरीरासाठी आवश्यक नो कर्म वर्गणा ग्रहण करतो पण पूर्ती होण्याच्या आधीच ज्याचं मरण होतं त्याला म्हणायचं लब्ध पर्याप्तक जीव. इथपर्यंत क्लिअर? आता हा जो लब्ध पर्याप्तक जीव आहे, हा लब्ध पर्याप्तक जीव याला कोणत्या गतीचा उदय असू शकतो? पहिला प्रश्न. लब्ध पर्याप्तक जीवाला कोणत्या गतीचा उदय असू शकतो? चारही गतीचा. चारही गतीचा. दुसरं उत्तर तिर्यंची गती आणि मनुष्य गती. तिर्यंच गती आणि मनुष्य गती लब्ध पर्याप्तक आहे. देव आणि नारकी हे कसे आहे? निवृत्त पर्याप्तक आहे. लब्ध पर्याप्तक ते असत नाही. ते नियमाने पर्याप्ती पूर्ण करूनच जन्म घेणारे आहे. म्हणून लब्ध पर्याप्तक जीव हे कुठे राहतील? दोनच गतीमध्ये राहतील, तिर्यंच गतीमध्ये आणि मनुष्य गती. त्यातही विशेषता काय? भूमीत नसतात, कर्मभूमीतच. भोगभूमीत नसतात, कर्मभूमीतच हे जीव आपल्याला सापडतील. लब्ध पर्याप्तक जीव. लब्ध पर्याप्तक समूर्छन मनुष्य असू शकतो का? हो हो. याचा जन्म कसा असतो? समूर्छन जन्म. समूर्छन जन्म असतो. याचा गर्भच जन्म नसतो. ठीक आहे. आता हे जे लब्ध पर्याप्तक जीव आहे यांना किती काळपर्यंत त्यांचं जीवन असतं? त्याचा काळ आहे आगमामध्ये आलेला आहे. किती जीवन आहे त्यांचं काळाच्या अपेक्षेने? 1/24 म्हणजे एक सेकंदाचा 24 म्हणजे 0.24 सेकंद तसं लावलं तर. आणि आगमामध्ये काय आलेलं आहे? श्वासाच्या 18व्या भागात है ना. एक श्वास में 8 10 बार. एका श्वासामध्ये त्याला 18 ऑब्लिक केलं तर ते तितकं
त्याचं आयुष्य आहे. म्हणजे हे त्याचं लब्धपर्याप्तक जीवाचं आयुष्य आहे. लब्धपर्याप्तक जीव हा आता एका मुहूर्तात, थोडा कमी काळ, मुहूर्तापेक्षा, मुहूर्त किती मिनिटांचा आहे? 48 मिनिट. 48 मिनिटांचा एक मुहूर्त. त्यापेक्षा समजा एक समय किंवा 2 समय कमी, एवढा काळ गृहीत धरा. हा लब्धपर्याप्तक जीव जर लगातार लब्धपर्याप्तकामध्येच उत्पन्न होईल, तर तो अंतर्मुहूर्तामध्ये किती जन्म मरण करू शकतो? 6 म्हणजे 6,000. आठवत नाहीये मला नक्की. 66,000. 66,000. 66,116. 66,336. 66,336 वेळा तो जन्म मरण करू शकतो. जर लगातार तो जन्म घेईल लब्धपर्याप्तक अवस्थेमध्ये, तर अंतर्मुहूर्तापेक्षाही थोडा समय कमी, 1-2 समय कमी करा, त्या याच्यामध्ये तो 66,336 वेळा जन्म मरण धारण करू शकतो. हे गणित जर लावायचं असेल तर आपल्याला एका मुहूर्तामध्ये श्वासोश्वास किती होतात पहिल्यांदा हे पाहावं लागतं. एका श्वासाच्या 18व्या भागात जन्म मरण आहे, म्हणून एका मुहूर्तात किती श्वासोश्वास आहे? एका मुहूर्तामध्ये 3,773 श्वासोश्वास होतात. म्हणजे 48 मिनिटात, आपण नॉर्मल म्हणतो एका मिनिटात 70 किंवा 80 वेळा ठोके आहे ना. मग आता 48 मिनिटात किती? तर आपल्या आगमामध्ये जे गणित दिलेलं आहे ते गणित दिलं आहे 3,773. अशा प्रकारे श्वासोश्वास होतो एका मुहूर्तात 48 मिनिटात. आणि म्हणून एका श्वासाच्या 18 भागात एवढ्या वेळा तो जन्म मरण करतो. म्हणून 3,773 मध्ये तो किती वेळा जन्म मरण करेल हे जर त्यांनी गणित काढलं तर त्याचं गणित येत आहे 3,685. नाही, त्याचा भाग जो येईल श्वासाचा 18 म्हणजे इतक्या वेळा जन्म घेतो तो 66,336 आणि किती एका श्वासामध्ये 18 वेळा, आणि म्हणून त्याचे श्वासोश्वासाचं गणित जे येते त्याचे 3,685.13 परत पुढे असे श्वासोश्वास त्याचे त्या ठिकाणी इतके होतात. प्रश्न सांगायचा आहे की 66,336 हे जे काही त्याचे एका मुहूर्तात जन्म मरण होतात, हे गणित कसं लावता येतं याच्या गणितासाठी थोडं आपण बघू, कारण हाही भाग आपल्याला या पर्याप्तीच्या अपेक्षेने समजण्यासारखा आहे. हा जीव लगातार पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती यांचे करायचे सूक्ष्म आणि बादरभेद. हेच आपण जे जीव समासात लावले, आणि एका याच्यामध्ये हा 6,012 वेळा जन्म मरण करू शकतो. काल गणितात काल सांगितलं होतं मी, जघन्य ज्ञान कुणाला असतं त्या संबंधामध्ये कालच सांगितलं. काय सांगितलं होतं? जघन्य ज्ञान कुणाला असतं? एका लब्धाक्षर ज्ञान सांगितलं होतं तुम्ही. हो, लब्धाक्षर ज्ञान किंवा पर्याय ज्ञान. आणि कोणाला असतं? एक पहिल्या समयात शूद्रभाव 6,012 शूद्रभाव धारण केलेल्या जीवाला पहिल्या समयात. हा, पहिल्या समयात, बरोबर. इथे आपण संबंध काल बघितला होता की 6,012 भव लगातार त्यांनी 6,012वा भव आहे त्याचा, आणि त्या भवामध्ये पहिल्या समयात त्याला जघन्य पर्याय ज्ञान किंवा लब्धाक्षर ज्ञान असतं. आता तोच संबंध इथे लावायचा आहे की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती या 5 मध्ये बादर आणि सूक्ष्म असे भेद करून आपल्याला 10 प्रकार मिळतात. 10 प्रकारांमध्ये प्रत्येक वेळेला जीवाचं जन्म मरण करत राहिला
तर एक भाव त्याला पृथ्वीकायकाचा बादरचा भेटू शकतो 6012 वेळा, सूक्ष्मचा मिळू शकतो 6012 वेळा. असे हे भाव 10 भाव तो धारण करू शकतो लगातार. आणि याची बेरीज म्हणजे किती? 60,120. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीचे परत 6012 भेद लावायचे. असे हे भेद लावल्यानंतर 66,132 हे एकेंद्रिया संबंधी क्षुद्र भाव हा जीव धारण करू शकतो. अंतर्मुहूर्त व्हायचंय अजून. अंतर्मुहूर्ताच्याही अत्यल्प काळामध्ये हे इतके 66,136 भाव धारण केले. हे कुणाचे झाले? एकेंद्रिय संबंधीचे. द्विनेंद्रिय संबंधीचे जर तो क्षुद्र भाव धारण करेल तर ते 80 करू शकतो. 3 इंद्रिय संबंधी करेल तर 60 करू शकतो. चतुरेंद्रिय संबंधी 40 करू शकतो. आणि मनुष्य संबंधी पंचेंद्रिय संबंधी 24 नाही, पंचेंद्रिय संबंधी 24. असंज्ञी पंचेंद्रिय संबंधी हा धारण करू शकतो. 8 मनुष्यांचे, 8 गर्भज समूर्छ, 24 मनुष्यांचे अशा तऱ्हेने हा क्षुद्रभाव धारण करू शकतो. त्याचं गणित असं आहे, संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आणि असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच यांचे 8 आणि मनुष्यांचे परत 8 आणि असे हे पंचेंद्रिय लब्ध पर्याप्तकामध्ये 8 आणि 8 अशा तऱ्हेने हे भाव धारण करून एकूण 24 भाव यांचे झाले आणि 66,336 वेळा हा एका मुहूर्तामध्ये जन्म मरण करू शकतो. आणि लब्ध पर्याप्तक जीव हा आहे, त्यामुळे हा अजूनही इतका काळपर्यंत श्वासोश्वास न घेता देखील आयु प्राण आणि काय बलाच्या आधारावर संसार अवस्थेमध्ये द्रव्य प्राणांनी सहित असतो. क्लिअर? म्हणजे गणित एक पृथ्वी पाणी अग्नी वायू वनस्पतीचे पहिल्यांदा भेद केले, बादर सूक्ष्म यांचे प्रत्येकी 6012 भाव करायचे आणि नंतर वनस्पतीचे एक ऍड करायचा त्याच्या प्रत्येक वनस्पतीचा, तो 6012चा करून 66,132 एकेंद्रिय संबंधी झाले. द्विनेंद्रिय संबंधी 80, 3 इंद्रिय संबंधी 60, चतुरेंद्रिय संबंधी 40, असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच संबंधी 8, संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच संबंधी 8 आणि मनुष्य 8 भाव. अशा प्रकारे एकूण 66,336 हा भाव त्या ठिकाणी धारण करू शकतो. ही झाली त्याची लब्ध पर्याप्तक अवस्था. आणि दुसरी आता अवस्था पाहायची आपल्याला, निवृत्त अपर्याप्तक अवस्था. आता या ठिकाणी लब्ध पर्याप्तक अवस्थेमध्ये अपर्याप्तक नामकर्माचा त्याला उदय आहे. आता निवृत्त अपर्याप्तक दशा अपर्याप्तक असली तरी देखील विग्रह गतीपासूनच सुरुवातीपासून त्याला पर्याप्तक नामकर्माचाच उदय असणार आहे. त्यामुळे हे निश्चित झालं की तो आता जरी आत्ता अपूर्ण अवस्थेत आहे तरीही त्याच्या पर्याप्ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे. म्हणून निवृत्त अपर्याप्तक अवस्थेविषयी की पर्याप्ती नामकर्माच्या उदय से एकेंद्रियादि जीव अपने अपने योग्य पर्याप्तियों की संपूर्णता की शक्ति से युक्त होते हैं. एकेंद्रियादि म्हटल्यानंतर सगळे जीव लावायचे त्या ठिकाणी, एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे. कारण अपर्याप्तक दशा, लब्ध पर्याप्तक दशा एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियांपर्यंत आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या याच्यामध्ये अपर्याप्तक म्हणजे लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक दोन्ही अवस्था पाहायच्या आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये जीव किती गतीत राहू शकतो, निवृत्त अपर्याप्तक गती अवस्था किती गतीमध्ये असू शकते?
चारही गती. चारही गतीत असू शकते, कारण प्रत्येक जीवन जगायच्या आधी त्याला निवृत्त पर्याप्तक अवस्था असणारच आहे. म्हणून आपल्या आपल्या योग्य पर्याप्तियों की संपूर्णता की शक्ति से युक्त होते हैं. जब तक शरीर पर्याप्ति पूर्ण नहीं होती उसके काल तक जीव निवृत्त अपर्याप्तक होता है. जीव पर्याप्ति को ग्रहण करते हुए जब तक मन पर्याप्ति को समाप्त नहीं कर लेता तब तक निवृत्त अपर्याप्तक कहा जाता है. म्हणजे मन पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत तो निवृत्त पर्याप्तक म्हटल्या जातो, किंवा कधी कधी शरीर पर्याप्ती पूर्ण झाली तरी देखील तो पर्याप्तक म्हटल्या जातो. नंतरचा प्रश्न आहे लब्ध पर्याप्तक किसे कहते हैं. तसं आपण लब्ध पर्याप्तकाविषयी बघितलंच की या ठिकाणी महत्वाचा फरक कोणता आहे. या ठिकाणी अपर्याप्तक नाम कर्माचा उदय आहे. पहिला फरक तर हा आहे कि अपर्याप्तक नाम कर्म के उदय से उत्पन्न हुई शक्ति के जिस जीवों की शरीर पर्याप्ति पूर्ण न करके मरने रूप अवस्था विशेष उत्पन्न हो जाती है उसे अपर्याप्त कहते हैं. जो जीव श्वास के 18वें भाग से मर जाता है, एक भी पर्याप्ति को पूर्ण नहीं कर पाता है, उसे लब्धि अपर्याप्तक कहते हैं. लब्धि अपनी अपनी पर्याप्ति को पूर्ण करने की योग्यता से अपर्याप्त अर्थात अनिष्पन्न जीव लब्ध पर्याप्तक है ऐसा निरुक्ती है. अशा प्रकारे हा लब्ध पर्याप्तक जीवाच्या बाबतीत थोडं आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे आणि हे महत्वाचंही प्रकरण आहे, म्हणून आपण या ठिकाणी बघितलं. उद्याला पुढचं प्रकरण पाहू. उद्याला क्लास नाही होणार तर आपण परवाच्या दिवशी घेऊ, तर पुढचा भाग आपण परवाला घेऊ. जिनवाणी के ज्ञान से तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्चायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.